नमस्कार मंडळी. आता मार्केटहून आलेलो आहे. मार्केटहून आल्यानंतर आज आज जरा प्लॅन आहे शेवभाजीचा. बटर तिल तडका करते का? बटर तिल तडका लावून शेवभाजी एक नंबर लागते. तुम्हाला जर खायची असेल तर कोमल सांगून देईन. कोमल इकडे रे, कसं करता सांग बरं का? ते आता एकदा करून दाखवेल ना, असे सांगितले तर समजणार नाही. ठीक आहे, असं कळणार नाही तुम्हाला सांगितल्यावर. तुम्हाला आता पहिले शेवभाजी करायची आणि काही बटर तेल तडका अशी नसती का? मग मी काहीतरी चुकीचं बोललो, जाऊ द्या मग. आता प्रोफेशनल आहे आम्ही. तुम्ही गावठी. आमच्या प्रोफेशनल मध्ये असे शेवभाजी नाही सांगत करायला. पहिल्या वेळेस तिल तडका शेव तिल तडक्याचं तुझं कौतुक झालेलं आहे, नाही तर काही कोणत्याच भाजीचं कौतुक होत नाही. म्हणजे असं शेवभाजीचं बॉ झालं कौतुक का छान लागते असं. कोणाला म्हणजे माझी चॉईस का? हा, तुम्ही माझी तारीफ केली. पहिल्यांदा कोणती भाजी चांगली केली एवढं खाऊ घालून पण तुम्हाला काही उपयोग नाही. मी जी तारीफ नाही केली, मी बाहेर हॉटेलचं सांगतो. हॉटेलमध्ये चांगलं लागतं. जायचं हॉटेलला, घरी काय भेटणार नाही. आम्ही चौघ घरी खाऊन घेऊ. काय 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 भेटणार मग आपल्याला शरीराला पाहिजे. कोमल चल जाऊ शेवभाजी कशी करता सांग. अहो ते असं नाही असं सांगितलं कोणाला समजणार नाही. मग कसं करत भाजी करता त्याच्यामध्ये तडका नेक्स्ट नंतर? टाइम जेव्हा करेल ना तेव्हा मी रेसिपी दाखवून देईल. नेक्स्ट टाइम हो नेक्स्ट टाइम. चालेल ठीक आहे. यावेळेस तर काही रेसिपी जमणार नाही कोमलला. कोमलने कारण की भाजी आता करून घेतली, नाही तर मग तुम्हाला दाखवली असते. लवकर रेसिपी दाखवायला ऑडियन्सची मागणी येते, लवकर रेसिपी दाखवा म्हणून. पहा मला मेसेज यायला लागले लगेच. मी काय करू? काय येत आहे? काय होत आहे? काय होत आहे? ऑडियन्सची मागणी येते लगेच मला, म्हणजे ब्लॉग पडायच्या आधीच मला मेसेज येत आहे. लवकर दाखवा आम्हाला, लवकर दाखवा आम्हाला. ती करायची लोकांना ना असं ते काय म्हणताय त्याला, ते Motivate. नाही हो. मग आता तुम्ही काय बोलताय म्हणत नाही ना, ते मला असं हे होतंय. म्हणजे ते बोलायच्या आधीच सल्ला कळतोय असं. काय म्हणतात त्याला? काहीतरी बोलायचंय कोमलला, तुम्ही समजून घ्या. आमच्या कोमलला काही बोलता येत नाही. मुकी मुकी गैरी वटवट करते असं असं गैरी जीप चालते बरं का. म्हणजे वयाच्या मानाने हाईटच्या मानाने जीभ लय मोठी आहे तिचीवाली. गैरी चालते तिचीवाली जीभ. आता बोलणारच नाही. मम्मी व्हॉट्स युअर ओपिनियन? आहे बडबडी बडबडी आहे ना. वटवट जास्त करते का? कशी? मग पाहिजे ना तसं बोलणारही पाहिजे घरामध्ये. बरोबर आहे ना. घर कसं हसून खेळून असं मस्त वाटतं. मग आता मी बोलणारच नाही. आता चॉकलेट खाऊन. काय करते? काय करते? चिडी चुप बसली कोमल तो. आता तुम्हाला दाखवतो. आम्ही लहान मुलांसाठी ना घरामध्ये चॉकलेट भरून ठेवतो सगळ्या. चॉकलेट भरून ठेवतो आम्ही लहान मुलांसाठी. आणि लहान मुलं म्हणजे फक्त वयाने नाही, हाईटनी पण गोष्ट करतो. तुम्हाला दाखवतो ना, आम्ही हाईटनी बी गोष्ट करतो. म्हणजे तुम्ही समजून घ्या कोण छोट आहे. कुठे गेलं ते? हे बघा, हे बघा आमचं चॉकलेट बा. स्ट्रॉबेरी किती किती चॉकलेट आहे. कोणतरी छोट आहे म्हणून मग हे बा सगळ्यात लहान पा चालूच राहत. पा संताप, पा संताप. बापरे बापरे. हा राग किती आलेला आहे बघा. आता राग तुम्हाला एक सांगू का, रागाला हे कसं करता हसवता कसं माहिती का. एक आहे ना गाव आहे दोंडाईच्या म्हणून, तर त्या दोंडाईच्या मध्ये ना त्यांची जी नदी आहे ना, नदी, त्या नदीला कधीच पाणी नाही राहत आयुष्यामध्ये. आणि ती नदी केवढी माहिती का, कोमलच्या गुडघ्या एवढी नदी आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मोठी नदी आहे ती. आणि त्या नदीला आज पूर आलेला आहे. एका पावसामध्ये नदी भरून गेली. माझ्या गावाला काही बोलायचं नाही बरं का. दोंडाईच्या पूर आला. पूर दोंडाईच्या किती मोठं आहे. खरंच मोठं आहे तिथं. जर दोंडाईच्या एवढं मोठं आहे ना, जर समजा तुमच्या इकडे आहेत का दोन? आमच्या इकडे दोन. तिथं जर 10 लोकांनी जर एका टायमाला आंघोळ केली ना, गावामध्ये पूर येऊन जातो.
जर दोंडाच्या लोकांनी कमेंट केली तेव्हा बोलू नका. ते एवढं मोठं आहे ना, म्हणजे असं आपण असं एंटर केलं का, एंटर करता करता संपून जातं गाव. एंटर करता करता संपत नाही. तुम्ही अजून गाव बघितलंच कुठे आहे? मम्मी दोंड. मी नंदुरबार चौफुली बघितलीये. तुमचा राजपथ बघितलाय मी, राजपथ. हा. फक्त एकच एरिया आहे राजपथ म्हणून, सगळ्यात फेमस एरिया आहे झाला, कारण की तिथला रोडला एक नंबर आहे म्हणून. कोपरगाव तरी आहेत का अशा रोड? कसा रोड आहे कोमल? खरंच कोपरगावपेक्षा दोंडाईच्याचे रोड बी चांगले. कोमल कसं आहे? दोंडाईच्या बी चांगले बाबा. कोमल कसं आहे? खरंच चांगले. पण मी बोलणार नाही, तुम्ही नका येऊ माझ्याजवळ. पाहिलं मी बोललो ना, कोणाला तरी बोलायचं राहिलं तर लगेच बघा आता जेवायला बसलोय. तुम्हाला दाखवतो भाजी कशी. बघा हे जे दिसतंय ना, हे तेल नाही, बटर आहे. आता नाही आली. बटर आहे. एक नंबर लागते जेवायला. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल कोण कसं करता काय, एकदा टेस्ट करून बघा, एक नंबर लागते, एक नंबर. आता झोपेतून उठलोय आणि झोपेतून उठल्यावर तुम्हाला लावतो बघा. मी बोललो ना आमच्या इथं भूक लागून जाते संध्याकाळची. आता किती वाजले माहिती का? आता वाजले 4:30. म्हणजे 4:30च्या वेळेस आमच्या घरामध्ये काय होतं हे बघा, तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा, रवा, तिखट रवा, तिकडं पनीर फ्राय होत आहे. मला लय भूक लागू गेली उठल्या उठल्या. आता मी रवा खातो. गेली ती. कोमल, हा आपण याला काळू म्हणतो. आणि तो कोण आहे मग? तो मा काळू आहे. तो कोण आहे? तो मा काळू आहे. हा, काळू पांढरू आहे का? हा काळू पांढरो आहे, तो मा काळू आहे. तो पुरा काळू. गाडी काय गाडी? नेमकी कोण कोणाला घाबरतय का खेळतय काय माहिती. आणि हा काय मग? हा काळू चॉकलेटी आहे. हा काळू पांढरो चॉकलेट आहे. वाव, त्याला किती आनंद होतोय मम्मी चालू फिरायला. एवढा आनंद होतोय त्याला का म्हणून तो आज एवढं ओढतोय. बस जास्त करतोय. वातावरण मस्त वाटतंय ना, वातावरण. मस्त वाटतंय वा. वारा वगैरे चांगलं जातं इकडं. आता पार्सल वगैरे टाकून आलेलो आहे आणि पार्सल टाकून आल्यानंतर आता जेवायला बसतोय. जेवायला बघा तुम्हाला दाखवतो मी जेवायला काय केलेलं आहे. जेवायला काय केलं कोमल? मी बोललो ना खिचडी शिवाय काहीच राहत नाही आमच्या इथे. खिचडी खिचडी नाही, पुलाव. खिचडी. मग काय? मला एक सांगा, खिचडी मध्ये काय राहतं? बटाट्याची भाजी, डाळ. अरे 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 बटाटे बटाटे बटाट्याची भाजी ते बटाटे राहता की नाही? पुलाव मध्ये बटाटे पाहिले का? पुलाव मध्ये काय राहतं तुमचं? सगळं येतं. बाप्पा व्हेज पुलाव मध्ये बी मला सांगा बीट आहे. नाही नाही पुलावचे बी गैरे प्रकार आहे. ऐका, त्याच्यामध्ये काय राहतं? पुलाव मध्ये बीट राहतं हा, तुमचं. सगळं आहे ना मग. अजून काय शिमला येते, कांदे येतात. आणि कोमल काय केलंय तू? खिचडी. तुम्हाला तर चालत नाही. हे टाकू नको, हे टाकू नको. खिचडीला आहे ना फक्त टोमॅटो, कांदा आणि बटाटा कापवला. हा मग याला बी तेच आहे. याला शिमला, गाजर, हा मग बीट, आता वाटाणा. आता खुलासा होणार आहे. यांनी मला आता खुलासा होणार आहे. यांनी मला काहीच टाकू दिलेलं नाही. कोमल खुलासा होणार आहे. काहीच नाही, टमाटे, बटाटे आणि तांदूळ, इसको बोलते खिचडी. आई बिना डाळीची खिचडी. याला काय म्हणतात दीदी? बिना डाळी, याला काय म्हणतात? पुलाव म्हणतात का खिचडी म्हणतात? बिना डाळीची खिचडी म्हणतात. हा. पाहिलं कोमल, खिचडी खिचडी. बरं भाऊ, खिचडी खिचडी. खिचडी खाऊन घ्या. हा, मी बोललो ना पब्लिक, मी बोललो ना खिचडीच राहणार. हप्त्यामध्ये 4 वेळेस खिचडीच खाऊ घालती कोमल. काहीतरी कमेंट मध्ये तिला जरा बोला, आयुषला खिचडी आवडत नाही म्हणा. जरा बोलत जा, तुम्ही बी बोलत जा. तुमचं बी काही काम आहे ना बोलायचं? कमेंट लोक कमेंटच करत नाहीये. का बरं करत नाहीये? आम्हाला काही चुका राहिल्या तर आम्हाला सुधरायला कळ ना. बरोबर आहे का नाही? थांबा दीदी, काय बोलायचं आहे? ए दीदी, काय बोलायचं आहे? असं म्हणायचंय बोल. तुम्ही बघा तुम्ही टेन्शन, तुम्ही फक्त बघा. तुम्ही पैशांचं टेन्शन नका घेऊ. नाही पैशाचं नाही, तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. बघा फक्त. हा, फक्त बघा. ए कोमल, तू सांग, त्यांना काही सांगते येत नाही. मी सांगते थांबून घे जरा. काय? प्रॉपर सांग, प्रॉपर.
आई राणी मध्ये असं बोलायचंय मला. तुम्ही फक्त बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. या आई राणी मध्ये बोलायचंय. देखलेस हा हा तुम्ही देखलेस तुम्ही तुम्ही देखलेस देखले शिमलेस. मी सांगू तुम्ही टेन्शन आम्हा- एक. तुम्ही टेन्शन नका लू. हे बघ हा, तुम्ही काय तुम्ही टेन्शन नका लू. तुम्ही टेन्शन नका लो. आणि तुम्ही बी आई राणी नका बोलूस. नाही तर आमनी बी आई राणी आम्ही बी विसरी जास मग. हा आम्हाला. आता ते माझे भाऊ लागतं बरं. हा. मग मी असं म्हणा, भाऊ तुम्ही टेन्शन कसा लिहिलं नाही ना हा असे निवांत बटी राहते. चुकला काहीतरी. काय नाही चुकला. मोबाईल चुकला काहीतरी. पप्पांचं जरा बरं वाटतंय पण ना. हा पप्पा जरा बरं वाटलं बरं का, आपल्यापेक्षा बरं वाटलं. लय मोठं वाक्य काय बोलले पप्पा. तुम्ही भाऊ पप्पाला ऐक ना, पप्पाला जर आता परत जर ते विचारलं पप्पा विसरून जाते. अरे भाऊ तुम्ही टेन्शन कसाला लिहिलाय ना अरे निवांत बटी राहा. ते करते तेच ना मला काय होईल ते. पप्पा बरोबर बोलले, आत्ता बरोबर बोलले. आणि मग एवढी काय खुदखुद हसले होते तू. पप्पा आले ते का बोलले? हा पप्पा पंबल मारलो होतं मध्येच पंबल मारलो होतं पप्पा. झालं होतं. डोळ्यामध्ये पाहून घ्या तुम्ही काय म्हणलं. नाही बोला ना आता. आता आता विसरले. नाही आता एक विसरतो. मजेशीर गोष्ट पप्पा आहे राणीमध्ये बोलते मी मराठीत सांगते पप्पा सांग. मी काय म्हणू दे. बोला ना. तेच वाक्य रिपीट करायचे. तेच वाक्य दाजी तेच वाक्य रिपीट आहे. तुम्ही बनेनवर दिसणार आहे ब्लॉग मध्ये. तुम्हारी ओ तुम्हारा कली जैसा बदन. टी शर्ट टाका. ते कामात एवढे मग्न आहे ते पाच बी नाही पाहिजे ना. टी शर्ट टाका ना. बर जाऊ दे, एखादं वाक्य सांगतो मला अजून. नाही बाबा, तुमच्या आयडिया ऐकून नाही तर मी विसरून गेली आता. नाही. मी तयारी बोलत. पप्पांनी बोलली खानदेशी काय राणी थोडस चेंज आहे ना काहीतरी. लँग्वेज मध्ये एकच आहे फक्त, म्हणजे गाव जिल्ह्यापर्यंत मला ही पप्पांची ना थोडी वंजारी साईड वाटली. हा मग ट्युनिंग वेगळी ना जळगाव. यांची वेगळी आहे. हे मी काय म्हणतो ऐक ना, एक कोमल ना आयराणी मध्ये सेंटेन्स सांग. ते आपण दाजी ओळखतात ते बघू फक्त. हा. इकडे येऊन जा, इकडे येऊन जा. ऐका हो बघ. ये इकडे ना. अहो थांबा, मला आठवतं बोला तो पण Sentence वर- अरे तो आयरन तू खानदेशी राव आणि तुला ऐकून आहे ना मी विसरून गेली. मग तू बघ ना, मी सोची राहिलीस आणि मग तुमले सांगस मी. नाही असं काहीतरी बाळाविषयी एखादं वाक्य सांगा. हा सांग. हे इकडे मी सांगतो, मी सेंटेन्स सांगतो तू बोल. हा, ते सांग. हा मी सेंटेन्स सांगतो. ऐक ना अंडर तर माहिती अंडर कोणता नवीन शब्द अंड्रीन. मम्मी तुमच्या तावडीमध्ये काय म्हणता? अंड्रीन अंडोन. आमच्याकडे पोऱ्या म्हणतात पोऱ्या गांडुक्कर असे सगळे. अरे बधीर. अंड्री अंडेर आणि अंडोरामध्ये. अंडेर आणि अंडो. हा का मी म्हटलं का अंडे लॉन्ड्री. अंडेर आणि अंड्रीन नवीन एक शब्द आहे. जर कोणाला अंड्रीन लागत असेल अंड्रीन तर एखादा आपलं वेगळंच सांग. ताजी तुम्हाला ड्रिल लागते की अंड्रीन लागते? हो मला आता आपण आहे ना एक मराठी आणि आयराणीचा आपण एक हे करू. म्हणजे मी मराठीत एक शब्द सांगेन, तो आयराणी मध्ये ट्रान्सलेट करा. तुमच्या भाषेत काय बोलता? आम्ही घर म्हणतो. आम्ही पण घरच म्हणतो. घरच म्हणतो. आम्ही वडिलांच्या आईला काय म्हणता? तुम्ही काय म्हणता? आम्ही आजी म्हणतो. आम्ही माडी म्हणतो. माडी
आणि त्या घराला माडी म्हणता ना रे. माडी वेगळी. माडी माले बी जाई 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 जो दोरमले लगन असं काहीतरी. अजून मम्मी नाही तर माय म्हणतो, माय नाही तर माडी. आणि म्हातारीला काय म्हणतो? दल्ली. दल्ली. इकडं म्हातारी म्हणता. इकडच्या कोणतरी शिवलीच दाखली मला. इकडं जर दल्ली म्हटलं ना, कोणी माय खायचो आणि तुम्ही माय जायचो. मग लगेच अजून काय म्हणता? आता तुम्ही मला बोलले, मी मराठीत बोलतो, काय मध्ये बोल म्हणे. इकडं बाप म्हणता, इकडे पप्पा म्हणतात. तिकडं पप्पा म्हणतात. खानदेशी जरा स्टँडर्ड आहे आपलं, जरा थोडं कमी पडतंय आपलं. काहीतरी चांगले शब्द अजून काय बरं? वडील किंवा पप्पा असं म्हणतो. नाही आपण काय होतं इकडे ये, इकडे काय होतं? आता आहे, आता आहे, आता आहे. आता आहे. अरे पप्पा काय करताय ना असं ना. आम्ही तसंच बोलायचं बाई. नाही आमच्या वेळी काय हो पप्पा काय करताय? नाही फक्त मराठी. अरे तुम्ही मराठी काय बोलायला लागले मग? मराठी काय बोलतीये सांगते मी, कारी नाही म्हणत. मग? काव काव कावं कावं कावच म्हणणार तुमच्याकडं. ते काव आहो ना, काव म्हणतात ते. काव ऐकी राहिनी का? कावं ऐकी नाही का? मग काव बधीर बिधीर तर नाही राहते. बस खानदेशी जवळ शोभणार नाही तुम्ही अशा डायरेक्टली बोलले. मग मी तर खानदेशचा बाई आहे, वाटायला पाहिजे ना खानदेशी. अजून अजून काय म्हणता रे? आता तुम्ही बोला, मी सांगते ना. शेतीला काय होत नाही, इकडे शेतीला काय तिकडे. वावत. वावर वावर. इकडे मी वावर शेतीला वावर म्हणतात. इकडे मी वावरच म्हणता. आता जर समजा आपल्याला कुठं जायचंय, मला गावात जायचंय, तू काय म्हणता? गावात जायला. गावात जाय राही ना, मग जाय ना. काय रे इथं खडी राहिनीस तो काय बाई उभी काय बशी काही काय बशी उभी कशी आली. ताटली ताट वाटे तुमची नेमकी काय म्हणायचं तुम्हाला? खडी नाही, खडी चुकलं. खडी म्हणजे उभी. कचखडी. हा. आता मम्मीला आहे ना, म्हणजे आता काही टेन्शन नाही. जर समजा मित्रांसोबत गेलेलोय मी, त्या दिवशी मित्रांसोबत मी बाहेर होतो हॉटेलला, तर मम्मीचा कॉल आला, नुसता बाहेर राहतो असं तसं. हा बर का, बाहेर वगैरे होतो. तर मम्मी चिड होती. मग मी मम्मीला मला बोलायला काही नव्हतं का येतोय असं तसं. मग मी काय बोललो असं? असं नाही सांगितलं ना तुम्ही. नाही मी ते सांगितलं नाही, म्हणजे मम्मीने ओळखून घेतलं. पण मी काय बोललो मम्मीला, काय बोललो असं? काय? मम्मी कॉन्टेंट साठी बाहेर आहे. मम्मी कॉन्टेंट. मम्मी मम्मी सुद्धा कॉन्टेंट साठी आपल्यासाठी काही करू शकत नाही. चुप झाली. कुछ भी करेगा. मोबाईल आवाज लवकर या. मी नाही आता, तुम्ही लय उशीर करू. नाही ना, असं नाही करायचं. बाहेर जायचंय. मी रडणार का मग? कसे मी रडणार का? कसे माझी पोल उडून जाईल ना कसं? कसे कसे नाही दाखवा थोडं, फोर्स नका करू, येऊन जाईल. थोडस फोर्स नका करू. थोडस थोडस. फोर्स नका करू. नका रडू, जाऊ द्या. फोर्स नका करू. नका रडू ना मग. आई लहानपणी अशीच रडायचे काय? लहानपणी रडलाच नाही ना. तो त्याच्या रूममध्ये जाऊन गुपचूप रडून घ्यायचा. कसे रडायचे रूम मध्ये जाऊन? असं नाही करू. सगळं ऑपोजिट झालेलं आहे तो. तो मी लहानपणी म्हणजे मला कोणाला विश्वास बी होणार नाही. मी बोलत बी नव्हतो लहानपणी. आणि ब्लॅक हे बा कोणी जर आलं तर डायरेक्ट मी बाहेर निघून जायचो. कोणासोबत बोलायचो नाही. कंटिन्यू मोबाईलवर पडायचो. एक म्हणजे बाहेर जर कोणी जर माझ्यासोबत हसलं तरी मी हसायचो बी नाही. आणि आता जर समजा कोणी जर नवीन आला ना, आता एवढं बदललोय तर कोणाला विश्वास बी होणार नाही का मी किती अपोजिट होते म्हणजे तुम्ही लहानपणी माझ्या. वहिनी आवाज तर असा होता लहानपणी. आवाज कसा होता माहिती का? आवाज कसा होता माहिती का? आवाज होता. बोला ना, योगेश भाऊ करायचे, याचा आवाज बदलत का नाही? बोला ना, असा होता आवाज. बाईचा आहे का? आणि आता असं आहे की 4 घराकडे जायचं. आता नळ्यामध्ये एवढं मोठं लागतं घातलं ते मम्मीने, सगळ्यांना आवाज चालला जातो. माझा हळू बोलायचं. आता म्हणजे आरडत नाही, हे तर आमचं नॉर्मल बोलणं आहे. जर कोणाला वाटत असेल मी आरडतोय तर आरडणं अजून मोठं आहे माझं. अशा पद्धतीने आपला आजचा दिवस संपलेला आहे आणि आपलं नॉन स्टॉप स्ट्रिक चाललेलं आहे. एकदम नॉन स्टॉप व्हिडिओ पडतात. असा तुमचा सपोर्ट लागन. तुमचा सपोर्ट राहिला तर दररोज व्हिडिओ टाकत जाणार मी. अशा पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. दीदी तुमचे 2 शब्द आमच्या व्हिडिओ मध्ये आले
तर आमच्या व्हिडिओची शोभा वाढून जाणार. बोला. काय बोलू सबस्क्राईब करा 300 कम्प्लीट होण्यासाठी. आपले 300 सबस्क्रायबरला फक्त माझ्या हिशोबाने 9 का काहीतरी बाकी सबस्क्रायबर. हा तुमचा सपोर्ट लागतोय, तुमच्या सपोर्टनीच होणार आहे. आणि 300 सबस्क्रायबर म्हणजे कमी नाहीये की एका रूम मध्ये जर आपण उभं केलं तर 300 लोक पण भरपूर दिसतात आहे. आणि एक 300 परिवार होणार आहे आपल्या 300 लोकांचा. आपली अचिव्हमेंट आहे ना ती आपली. हा, आपली अचिव्हमेंटच आहे ती. त्याच्यामुळे ठीक आहे. चांगलीच आहे. तुमचा आशीर्वाद ठेवा फक्त, बस एवढंच मागतो, बाकी काहीच नाही मागत. तुमचा सपोर्ट राहू द्या. चलो मिलते हैं कल के ब्लॉग में. बाय बाय, गुड नाईट. चलो बाय बाय. होय ना तिकडनं बोलते.